काय हो, तुम्ही कधी मिरच्या वाफून ही रेसिपी करून पाहिली का हो? नसेल पाहिली तर पहिल्यांदा ही रील सेव्ह करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, तोंडाला चव नसते आणि घरामध्ये भाजी असून सुद्धा भाजी खाऊ नाही वाटत. मग त्यावेळी काय करायचं, अशा पटकन उठायचं आणि छान अशा मिरच्या वाफवून घ्यायच्या. आता याच्यापासून पुढे काय बनवणार ते तुम्हाला मी सांगते. त्यासाठी जे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर लगेचच बघा, इथे मिरच्या काढून घेतल्या, स्वच्छ धुवून साईडला ठेवून दिल्या. लगेच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम होते तोपर्यंत एक छोटंसं इथे जिन्नस सगळे आपण छान भाजून घेऊया. त्यासाठी 2 चम्मच इथे बडीशेप घेतली, 2 चम्मच धने घेतलेले अख्खे, 1 चम्मच काळी मोहरी घेतली, 1 चम्मच पिवळी मोहरी घेतली. पिवळी मोहरी नसेल तर मोहरीची डाळ सुद्धा तुम्ही वापरू शकतात. लगेच छान भाजून घ्यायचं लो फ्लेमवरती. तोपर्यंत इथे पाणी छान उकळलेलं असलं पाहिजे. पाणी उकळलं की लगेच याच्यावरती मिरच्या ठेवून घ्यायच्या. तर देठ अजिबात काढायची नाहीत बरं का. आणि मिरच्या घेत असताना इथे पोपटीच मिरच्या घ्यायच्या आहेत, अजिबात तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या नाहीत. इथे 7 ते 8 मिनिटं छान वाफवून घेऊया मिरच्या. तोपर्यंत इकडे पहा, छान असा सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत लो फ्लेमवरती. अगदी इथे तुम्ही अजिबात करपवायचे सुद्धा नाहीत. मस्त भाजून झाले की लगेच गॅस बंद करायचा. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मेथीदाणे लास्टला घालायचे आहेत. ते काढून घेतलं, सर्व छान थंड करून घेऊया. त्याच पॅनमध्ये बघा, आपल्याला इथे पाववाटी तेल घालून घ्यायचं आहे. 1/2 किलो मिरच्या घेतल्यात, त्यासाठी पाववाटी तेल घालून घ्यायचं आहे. तर मोहरीचं तेल असेल तर वापरू शकता. इथे मी खाण्याचं तेलच वापरलेलं आहे. तर कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं. इकडे तोपर्यंत आपण मसाला सुद्धा छान वाटून घेतलेला आहे. हा मसाला साईडला ठेवून द्यायचा. टेक्स्चर तुम्ही पाहिलं मसाल्याचं, अगदी जाडसर थोडंसं ठेवायचं आहे, जास्त बारीक सुद्धा करायचं नाही. मिरच्या सुद्धा पूर्णपणे इथे पाहू शकतात मस्त वाफलेल्या आहेत. काढून घेतल्या, फॅन खाली थंड करून घेतल्या आणि मगच आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या, छान पुसून घ्यायच्या. देठ सुद्धा नंतरच काढायचे, देठ सुरुवातीला काढायचे नाहीत. देठ सुरुवातीला काढली तर मग मिरच्यांमध्ये पाणी जाईल आणि मग जास्त दिवस हा पदार्थ टिकणार नाही. लगेच त्याच्यावरती पहा, आपल्याला मीठ घालून घ्यायचं, भरपूर मीठ घालून घ्यायचं, जास्त छान टिकतो पदार्थ. लगेचच लिंबू पिळून घ्यायचा. लिंबू इथे तुम्ही लिंबाचा 1 चम्मच लिंबूचा रस घालू शकता किंवा मग अख्खा 1 लिंबू पिळू शकता. लिंबू पिळून घेतला, अर्धा चम्मच इथे हळद घातलेली आहे आणि 1.5 चम्मच मिरची पावडर घातली तिखटवाली. लगेचच आपला जो मसाला आहे तयार केलेला, तो मसाला घालून घ्यायचा, टॉस करून घ्यायचा. अगदी मसाला व्यवस्थित मिरचीला लागला पाहिजे. आणि आपण जे थंड करून घेतलेलं जे तेल आहे, तेल पूर्णपणे थंड करायलाच ठेवायचं फॅन खाली आणि थंड झाल्यावर मगच याच्यामध्ये घालायचं आहे. गरम गरम तेल अजिबात याच्यामध्ये घालायचं नाही. इथे पाहू शकतात, अगदी मस्त चटपटीत मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. बऱ्याच वेळा तोंडाला चव नसते की नाही, त्यावेळी कुणाचाही तोंडाला चव नसेल किंवा भाजी नाही खाऊ वाटत आहे तर पटकन अशा पद्धतीचं लोणचं बनवून तुम्ही खाऊ शकता. इन्स्टंट खाऊ शकता किंवा वर्षभरासाठी बनवून ठेवू शकतात. कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला मात्र जाता फॉलो करून घ्या.